ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्रजीत. गीतेच्या 131व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय 3, श्लोक 10 आणि 11. सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वं मेष वो अस्ति त्वष्टकामधुक देवान् भाव यतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परम वाप्स्यथ. अर्थ असा आहे की प्रजापती ब्रह्मदेवाने सृष्टीच्या आदिकाळात कर्तव्य कर्मांच्या विधानांसहित प्रजेची, मनुष्य इत्यादींची रचना करून त्यापैकी प्रधानतया मनुष्यांना म्हटले की तुम्ही या कर्तव्याद्वारा स्वतःची किंवा सर्वांची वृद्धी करा आणि हा कर्तव्य कर्मरूपी यज्ञ तुम्हा लोकाला कर्तव्य पालनाची आवश्यक सामुग्री प्रदान करणारा हो. याद्वारा आपल्या कर्तव्य कर्माद्वारा तुम्ही देवतांची उन्नती करा आणि ते देवता लोक आपल्या कर्तव्याद्वारा तुम्हा लोकांची प्रगती करतील. अशा प्रकारे परस्परांची उन्नती करून तुम्ही लोक परमकल्याणाला प्राप्त व्हाल. याचं भाषांतर असं आहे की पुरातन काळी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून प्रजापती म्हणाले, याद्वारे तुम्ही अधिकाधिक समृद्ध व्हा. हा यज्ञ तुमच्या सर्व इच्छित कामना पूर्ण करो. याने तुम्ही देवांना संतुष्ट करा, ते देव तुम्हाला संतुष्ट करतील. परस्परांना संतुष्ट करून तुम्ही परमश्रेष्ठ कल्याण प्राप्त कराल. देव ह्या शब्दाचा अर्थ देणारे हे लक्षात घेतलं पाहिजे. दानव ह्या शब्दाचा अर्थसुद्धा दान करणारे असाच आहे. परंतु मुळात दनू ही जी कश्यपांची जी पत्नी आहे तिच्या पुत्रांना दानव म्हणतात. तो एक वेगळा स्वतंत्र विषय आहे. पण इथे देवांच्याबद्दल सांगतात की देवतांची तुम्ही उन्नती करा आणि देवता तुमची उन्नती करेल. एकमेकांना सहकार्य करायला इथे सांगतात. आणि यज्ञाची म्हणजे मागच्या ज्या 9व्या श्लोकामध्ये ज्या कर्मयोगाची चर्चा झालेली आहे, स्वधर्म पालनाची चर्चा झालेली आहे, त्यालाच इथे यज्ञ म्हटलेलं आहे. आणि समाजासाठी म्हणून ही जी आचारसंहिता आहे, दक्ष संहिता पहा, प्रजापती दक्ष आहेत त्यावेळचे, त्या दक्षांनी जी संहिता ती सगळ्यात पहिला कोडिफाईड लॉ म्हटला जातो जगातला. त्याचं वय काढण्याची प्रक्रिया चालू आहे आता. हे नेमकं प्रजापतींनी या सुसंस्कृत समाजाची रचना केली आणि त्यांना हे जी काही आपण निहित कर्तव्य म्हणतो ती कर्तव्य सांगितली. तर अशा पद्धतीने यज्ञ निर्माण केला म्हणून सांगतात. आणि मग सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा, त्यांनी नुसतं प्रजेचं निर्माण नाही केली निर्मिती, तर यज्ञासह प्रजेची निर्मिती केली, म्हणजे स्वधर्मासह प्रजेची निर्मिती केली, असा या श्लोकाचा अर्थ आहे. व्याख्या पाहूया. ब्रह्मदेव प्रजा म्हणजे सृष्टीचे निर्माते तसेच त्यांचे स्वामी आहेत. पहा, आता इथे प्रजापती ब्रह्मदेवाला म्हटलेला आहे, पण प्रत्यक्षामध्ये या श्लोकामध्ये फक्त प्रजापती असा विषय घेतलेला आहे. म्हणजे ज्यांना प्रजापती म्हणतात ते ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. ती सृष्टी त्यांनी निर्माण केली, पण सृष्टीमध्ये म्हणजे प्रजेची रचना करणं आणि सृष्टीची रचना करणं हे दोन वेगळे भाग आहेत. इथे काय म्हणतात, प्रजा सृष्ट्वा, प्रजेची रचना केलेली आहे. ते कशी? यज्ञासह. म्हणून आपल्या कर्तव्याचे पालन करतानाच ते प्रजेचे रक्षण आणि कल्याणाचाही विचार करतात, कारण ते निर्माते आणि स्वामी आहेत त्यांचे. कारण जो म्हणजे प्रमुख आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण ज्याला उत्पन्न करतो त्याचे रक्षण करण्याचे दायित्व त्याच्यावर येते. ब्रह्मदेव प्रजेची रचना करतात, त्याचे रक्षण करण्यात तत्पर असतात, तसेच निरंतर त्यांच्या हिताविषयी विचार करतात, म्हणून ते प्रजापती म्हणविले जातात. सृष्टी अर्थात सर्गाच्या आरंभी ब्रह्मदेवाने कर्तव्य कर्माची योग्यता आणि विवेक प्रदान करून मनुष्याची रचना केली आहे. पहा, या ठिकाणी असे समजावे की भगवंताच्या आज्ञेने आणि त्याच्या शक्तीने ब्रह्मदेव प्रजेची निर्मिती करतात, म्हणून वास्तविक पाहता सृष्टीचे मूळ निर्माते भगवंतच आहेत. ब्रह्मदेवाची सुद्धा निर्मिती त्यांनीच केलेली आहे, ज्यांना परमात्मा म्हणतो आपण.
अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीचा सदुपयोग कल्याण करणारा होतो, म्हणून ब्रह्मदेवाने अनुकूल प्रतिकूल परिस्थितीचा सदुपयोग करण्याचा विवेक प्रदान करूनच मनुष्याची रचना केली आहे. सत असतचा विवेक करण्यात असमर्थ असलेले पशुपक्षी, वृक्षलता इत्यादीकडून स्वाभाविक परोपकार किंवा कर्तव्य पालन होत असतो. परंतु मनुष्याला जर भगवत कृपेने विशेष विवेक शक्ती मिळालेली आहे, म्हणून जर त्याने आपल्या विवेकाला महत्त्व देऊन अकर्तव्य केले नाही, तर त्याच्याकडूनही स्वाभाविक लोकहितार्थ कर्म होऊ शकतात. पहा, देवता, ऋषी, पितर, मनुष्य तसेच अन्य पशुपक्षी इत्यादी सर्वच प्राणी प्रजा आहेत. परंतु यात योग्यता, अधिकार आणि साधन ही विशेषता मनुष्यात असल्याने मनुष्यावर अन्य सर्व प्राण्यांना पाळण्याची जिम्मेदारी किंवा जबाबदारी किंवा उत्तरदायित्व आहे. म्हणून या ठिकाणी प्रजा हा पद विशेष रूपाने मनुष्यासाठीच वापरलेले आहे. आता या ठिकाणी आचारसंहितेचा विषय येतो, परंतु त्या काळची समाजाची रचना बघितली पहा, तर त्याच्यामध्ये राक्षस आहेत, यक्ष आहेत, गंधर्व आहेत. ही मनुष्यांचीच नावं आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. शिवगण आहेत. तुम्ही बघितलं तर कुणाला शिंग आहे, कुणाला काय आहे, अगदी परग्रहावरून आलेले वासीयसुद्धा आहे. कारण यक्ष ज्यांना म्हणतात त्या अंतरिक्षाशी संबंध असलेले लोकच आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर या पद्धतीने ती समाजाची रचना आहे सगळीच्या सगळी. आणि पिशाच्य आहेत. आता तुम्ही बघितलं तर ते सगळेच्या सगळे म्हणजे भूतगण आहेत, हे सगळी मनुष्यांचीच नावं आहेत बरं का. आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे. आणि ह्या सगळ्याच प्रजेचा इथे विचार केलेला आहे. कर्मयोग अनादी काळापासून चालत आलेला आहे. 4थ्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात पुरातन हा पदानेही भगवान म्हणतात की हा कर्मयोग बराच काळापासून लोपलेला होता, तोच मी पुन्हा तुला सांगितला आहे. त्याच गोष्टीला येथे पुरापदाने ते दुसऱ्या रीतीने सांगतात की केवळ मीच नाही, तर ब्रह्मदेवानेही किंवा प्रजापतीनेही सर्गाच्या आरंभी पहा कर्तव्यासह प्रजेची निर्मिती करून त्या प्रजेलाही त्याच कर्मयोगाचे आचरण करण्याची आज्ञा दिली होती. तात्पर्य, कर्मयोगाची निस्वार्थ भावाने कर्म करण्याची परंपरा अनादिकालापासूनच चालत आलेली आहे. ही काही नवीन गोष्ट नव्हे. 4थ्या अध्यायात 24व्यापासून 30व्या श्लोकापर्यंत परमात्मा प्राप्तीची जेवढी साधने सांगितली आहेत ती सर्व यज्ञ नावानेच सांगितली गेलेली आहेत. जसे द्रव्ययज्ञ, तपयज्ञ, योगयज्ञ, प्राणायाम इत्यादी इत्यादी. बहुतेक यज्ञ शब्दाचा अर्थ हवनाशी संबंधित क्रियेसाठीच प्रसिद्ध आहे, परंतु गीतेत यज्ञ शब्द शास्त्रविधीने केल्या जाणाऱ्या संपूर्ण क्रियांचा वाचक आहे, केवळ हवन नव्हे. किंवा हवन हे यज्ञाच्या अंतर्गत आणलं काही लोकांनी किंवा येतं, पण हवन म्हणजे यज्ञ नव्हे. यज्ञ म्हणजे हे सगळ्याच क्रिया, हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रयत्नपूर्वक ज्ञानपूर्वक जे काही केलेलं आहे ते सगळं यज्ञामध्ये येतं. पहा, आपल्या वर्ण, आश्रम, धर्म, जाती, स्वभाव, देश, काल इत्यादीनुसार प्राप्त कर्तव्य कर्म यज्ञाच्या अंतर्गत येतात. दुसऱ्याच्या हिताच्या भावनेने केले जाणारे सर्व कर्मसुद्धा यज्ञच आहे. अशा यज्ञाचे कर्तव्याचे दायित्व मनुष्यावरच आहे. पहा, म्हणून या ठिकाणी यज्ञ हा शब्द व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. अनेन प्रसविष्यम ध्वमेश वो असत्वष्ट कामधूक. कामधूक आपण इथे करतो तो कामधेनूच्या अर्थाने. इथे इष्ट शब्द यज धातूने कृदंताचा क्त प्रत्यय केल्याने होतो, जो यज्ञ कर्तव्य कर्म वाचक आहे. आणि काम शब्द जो आहे तो कमू धातूच्या अण प्रत्ययाने होतो, जो पदार्थ सामुग्री वाचक आहे. तर ब्रह्मदेव मनुष्यांना, तुम्ही माहेश्वरी सूत्र जर वाचलं तर तुम्हाला हे प्रत्यय म्हणजे नेमकं काय आहे. 14 सूत्र आहेत जी संपूर्णच जे लघुसिद्धांत कौमुदी जे संस्कृत व्याकरणाच्या बद्दलचा पायाभूत ग्रंथ आहे, ते सुरुवात करण्यासाठी तोच ग्रंथ इतका बुद्धिवान माणसांनी केलेला आहे. पहा, तर खूप सूत्र आणि ह्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर हे अणप्रत्यय काय आहे किंवा काय आहे हे जिज्ञासूंनी वाचावं. इथे आपण अध्यात्म शिकतो आहे. ब्रह्मदेव मनुष्यांना म्हणतात की तुम्ही लोकांनी आपापल्या कर्तव्यपालनाद्वारा सर्वांची वाढ करा, उन्नती करा,
असे केल्यास तुम्हा लोकांना कर्तव्य कर्म करण्यात उपयोगी येणारी साधन सामुग्री प्राप्त होत राहील, त्याची कधी कमी राहणार नाही. अर्जुनाची कर्म न करण्याविषयी जी रुची होती ती नाहीशी करण्यासाठी भगवान म्हणतात की प्रजापती ब्रह्मदेवाच्या वचनाप्रमाणे सुद्धा तू कर्तव्य कर्म करण्याचा उपदेश घेतला पाहिजे. दुसऱ्याच्या हितासाठी कर्तव्य कर्म केल्यानेच तुझी लौकिक आणि पारलौकिक उन्नती होऊ शकते. निष्काम भावाने केवळ कर्तव्य पालनाच्या दृष्टीतून कर्म केल्यास मनुष्य मुक्त होतो आणि सकाम भावाने कर्म केल्यास मनुष्य बंधनात पडतो. प्रस्तुत प्रकरणात निष्काम भावाने केल्या जाणाऱ्या कर्तव्य कर्माचे विवेचन चालू आहे. म्हणून येथे इष्टकाम पदाचा अर्थ इच्छित भोग सामुग्री जो सकाम भाव सूचक आहे हे घेणे उचित प्रतीत होत नाही. येथे त्या पदाचा अर्थ यज्ञ म्हणजे कर्तव्य कर्म करण्याची आवश्यक सामुग्री असाच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. स्वधर्म पालन करण्यासाठी तुम्हाला कुठल्याच सामुग्रीची म्हणजे आवश्यकताच पडणार नाही, कमतरता पडणार नाही असं म्हणतात. हे लक्षात घेतलं पाहिजे. सातत्याने हा विषय आपल्यासमोर येतो की आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इथे काही नाही, पण आपल्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी मात्र इथे ह्या परमेश्वरांनी सगळ्या भगवंतांनी या गोष्टी आपल्यासाठी दिलेल्या आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. पूर्वश्लोकात भगवंतांनी म्हटले आहे की यज्ञाशिवाय इतर कर्मांमध्ये अर्थात सकाम भावनेने केल्या जाणाऱ्या कर्मांमध्ये व्यस्त झालेला मनुष्य बांधला जातो. आणि पुढे 13व्या श्लोकातही म्हटले आहे की जे आपल्यासाठी अर्थात सकाम भावनेने कर्म करतात ते पापी लोक पापाचेच भक्षण करतात. अशा प्रकारे मागील आणि पुढील श्लोकांचा विचार केला तर दोन्हीही ठिकाणी सकाम भावनेचा त्याग करण्याविषयी सांगितले आहे. म्हणून आपल्या श्लोकांमध्येही 10व्या, 11व्या आणि 12व्या सकाम भावनेच्या त्यागाचाच विषय येणे या ठिकाणी हे उचित आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. जर या ठिकाणी इष्टकाम पदाचा अर्थ इच्छित पदार्थ घेतला गेला तर इथे तर या प्रकरणाच्या विरुद्ध होतो आणि त्यामुळे दोष येतो. आपण म्हणून बऱ्याचदा आपल्याला गीतेमधले काही श्लोक आहेत ते एकमेकाच्या विरोधात वाटतात, पण हा दोष आपल्या विचार करण्याच्या पद्धतीचा आहे, गीतेच्या सांगण्याचा किंवा शिकवणीचा नाही. लक्षात घ्या, इथे इष्टकाम शब्द पडते. इष्ट काय आहे आपल्यासाठी? स्वधर्माचं पालन. स्वधर्माचं पालन करण्यासाठी जे काही गोष्टी आहेत त्याला इष्टकामना म्हटलेलं आहे. पहा, आपण सुद्धा गणपतीकडे जे मागतो आणि म्हणत असताना आपण म्हणतो की सर्व मंगल मांगल्ये शिवे ज्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. म्हणजे तुम्ही एखादं पाप करायला निघालात तर ते सुद्धा गणपतीनी तुमचं सरळ करून द्यायचं असा विषय नाही आहे तिथे. त्या ठिकाणी स्वधर्म पालनासाठी म्हणून जी काही तुम्ही कामना करता ती सर्व कामे माझी भगवंता मार्गी लावून दे. सर्व कार्येषु सर्वदा याचा अर्थ आहे तो, हे लक्षात घेतलं पाहिजे. सर्वदा आणि सगळ्या कामामध्ये आणि नेहमी काय हा विषय निर्विघ्नं कुरु मे देव हा शब्द त्यासाठी आहे. म्हणून ती इथे सुद्धा इष्टकाम जे म्हटलेलं आहे ते सधर्म या त्या स्वधर्म पालनाच्यासाठीच म्हटलेलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. कर्मयोगी दुसऱ्याची सेवा अथवा हित करण्यासाठी नेहमी तत्पर असतो. म्हणून प्रजापती ब्रह्मदेवाच्या विधानानुसार दुसऱ्यांची सेवा करण्याची सामुग्री, सामर्थ्य आणि शरीर निर्वाहाच्या आवश्यक वस्तू त्याला कधीही कमी पडत नाहीत. त्याला ह्या उपयोगी वस्तू सुगमतेने मिळत राहतात. ब्रह्मदेवाच्या विधानानुसार कर्तव्य कर्म करण्याची सामुग्री ज्याला ज्याला जी काही मिळाली आहे ती कर्तव्य पालन करण्यासाठी ज्याची त्याला पुरेशी प्राप्त झाली आहे. पहा, कर्तव्य पालनाची सामुग्री कधीही कोणाजवळ अपुरी नसते. ब्रह्मदेवाच्या विधानात कधीही केव्हाही फरक पडू शकत नाही. कारण जर त्यांनी कर्तव्य कर्म करण्याचे विधान निश्चित केले आहे तर जेवढ्याने कर्तव्याचे पालन होऊ शकते तेवढी सामुग्री देणेही त्यांच्यावरच अवलंबून आहे. ती मिळत राहते. पहा, सामुग्री कमी कधी पडतच नाही. ते अर्जुनाच्या अक्षय भात्यासारखं आहे. बाणांचा संचय संपतच नाही. 100 बाण मारले तर पुन्हा हात मागे घेतला तर 100 बाण परत उपस्थित असतात. लक्षात त्या ठिकाणी तसा अक्षय साठा आपल्याकडे आहे. तुम्ही आपल्या बुद्धीकडे, आपल्या मेंदूकडे जर विलक्षण त्या एका सामुग्रीकडे आपण लक्ष दिलं, त्याला सहस्त्रार चक्र म्हणतात. या माझ्या ह्या भाषांतरावरती जे चक्र आहे ते एक त्याची काल्पनिक चित्र आहे. ते माझ्या कार्यालयात आल्यानंतरसुद्धा तुम्हाला एक काल्पनिक चित्र बघायला मिळेल. सहस्त्रार म्हणजे काय आहे? ज्याच्यातून हजारो स्त्राव वाहतात, ग्रंथी आहेत इतक्या, तो मेंदूच आहे. लक्षात घेतलं पाहिजे. त्याचा थोडा जरी तुम्हाला
त्या मेंदूच्या ह्याच्यामध्ये संपूर्ण शास्त्रज्ञांना त्या मेंदूबद्दल पुरेसं अजून कळालेलं नाही, ते कसा नेमका काम करतो मेंदू. आपली ती जी सेरेब्रल कपॅसिटी आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती कळालेली नाही आहे. परंतु तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला या सामुग्री तिथेच सगळ्या निर्माण करून दिलेल्या आहेत. इतकी प्रचंड मनाचीच जर शक्ती असेल तर तुम्ही विचार करा, त्या एका मेंदूचा एक कप्पा आहे तो फक्त. तुम्ही संमोहनशास्त्रासारखं, हिप्नॉटिझमसारखं तुम्ही जर गोष्टी बघितल्या असतील आणि एखादी हिप्नॉटिझमच्या अवस्थेमध्ये, संमोहनामध्ये असलेली व्यक्ती, तिच्या पोटावर कोणी उभारतं, कुणी तिला सांगतं की तू गर्भावस्थेत गेलेली आहेस, तू मुलगा असेल तर मुलगी झालीस, मुलगी असेल तर मुलगा झालीस म्हणून सांगितलं जातं. त्या सूचनांचं ते ज्या पद्धतीने पालन करतात तुम्ही पहा. त्यांना सुई टोचली, त्यांना काही आणखीन दुसऱ्या गोष्टी केल्या काय तर त्यांना भान असत नाही. तुम्हाला सहनशक्ती तुमची वाढलेली आहे म्हणून सांगतात. इतकं की संमोहनाच्या माध्यमातून अगदी हे म्हणतो आपण वेदना प्रसूतीसुद्धा अलीकडे काही ठिकाणी यशस्वी झालेली आहे. अशा ह्या संमोहनशास्त्राचा जरी आपण विचार केला तर आपल्याला किती मोठी शक्ती मनामध्ये असते. आपल्या मेंदूच्या अनेक शक्ती आहेत, लक्षात घ्या. आणि ते शोधणं म्हणजे साधना एक प्रकारची सिद्धी आहे. त्या सिद्धी शोधणं ही साधना आहे. आणि त्या देवता आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. इथेसुद्धा देवतांचा जो उल्लेख आलेला आहे तो आपल्या मेंदूच्या त्या क्षमतांच्या संदर्भानेच आलेला आहे, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून देवांची तुम्ही काळजी घ्या म्हणतात, मग देवता तुमची काळजी घेतील म्हणून सांगतात. दोघं एकमेकाची उन्नती करा म्हणून सांगतात. कुठे देवता शोधायला बाहेर जाताय तुम्ही? इथेच आहेत सगळ्या. काहीही भगवद्गीतेमध्ये तुमच्या शरीराच्या आणखीन आत्म्याच्या पलीकडचं सांगत नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजे. इथे शरीर आणि मनाचा विषय नाही, मन हा शरीराचाच भाग आहे हे निश्चितपणाने समजून घेतलं पाहिजे. भगवद्गीता वाचत असताना, एकूणच अध्यात्म कोणतंही वाचत असताना, जे शाश्वत मूल्य आहेत ती वाचत असताना लक्षात घेतलं पाहिजे की हे सायकोसोमॅटिक नाही. कारण सायको आणि सोमॅटिक म्हणजे मन आणि शरीर हे वेगळे वेगळे नाहीच आहेत, ते एकच आहे, ते लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे सगळं शरीराच्या संबंधाने आत्म्याच्या, खरं सांगायचं तर आत्म्याच्या संबंधाने शरीराशी संबंध त्याचा जो आहे. कारण आत्मा निघून गेला तर शरीराला काही अर्थ राहत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते जे एक तत्व आहे ज्यामुळे मी तुम्हाला बोलताना दिसतोय, पाहताना दिसतोय, ते निघून गेलं तर हे शरीर नाही, जिवंत शरीर नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्याबद्दल बोलायची भाषाच बदलून जाते लोकांची. त्यामुळे ते आत्मतत्व जे आहे त्याच्या अनुषंगाने मग शरीराची त्या ज्या ठिकाणी प्रगट होईल ना तिथे ती देवता निर्माण झालेली असते. लक्षात घ्या, 33 कोटी देवता आहेत कुठे? मेंदूतच आहेत. आपल्या पूर्वजांनी त्याचा विलक्षण अभ्यास केलेला आहे. लक्षात घ्या, ह्या सहस्रार चक्राचा. आणि तिथे त्या कुंडलिनी जागृती करण्याची ती प्रक्रिया सांगितलेली आहे. त्या मेंदूला त्याचे ते सगळेच्या सगळे स्त्राव आणि मग त्यानंतर त्याचा उपयोग पूर्वी आपण शिकलो तसा उघड झाप करताना, तेव्हा तो हवा आहे त्यावेळेला त्याचा उपयोग साधनासारखा, जेव्हा नको आहे त्यावेळेला तो बंद, तो समाधीत लीन. धी म्हणजे बुद्धी सम होणं, त्याला सम अधिक धी म्हणजे समाधी म्हणतात. लक्षात घेतलं पाहिजे. समाधी काय आहे? बुद्धीशी संबंधित असलेली गोष्ट आहे. बुद्धी समान होणं, समतोल होणं म्हणजे समाधी. डोळे मिटण्याची आवश्यकता का नाही हे आपलं आपण ठरवायचं, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर या पद्धतीने आपल्याला या शारीरिक पातळीवरती सहस्रार चक्रापर्यंत पोचण्याची जी क्रिया आहे ती सांगितलेली आहे. शिवशंभो. तर ह्या गोष्टींचा आपण विचार करूया आणि मग आपण पाहूया की हे जे दुसऱ्याच्या हितासाठी म्हणजे काय, आणि मग देवता म्हणजे काय, आणि मग त्यांचा उपयोग आपण कशा पद्धतीने, त्यांची मुळात जागृती कशा पद्धतीने करायची आहे, या सगळ्याचा विचार आपल्याला सहज समजण्यासारखा आहे खरं सांगायचं तर. म्हणून इथे कुठल्याही प्रकारचा विरोधाभास नाही, हे पण समजून घेण्यासारखं आहे. तर ही साधनसामुग्री त्यामुळे आपल्याला आपल्याच जवळ असल्यामुळं कधी कमी पडत नाही. आपलं लक्ष नसलं तर मात्र कमी पडल्यासारखी वाटते, प्रत्यक्षात मात्र कधी कमी पडलेली नसते, हे लक्षात घेतलं पाहिजे. कर्तव्य पालनाची सामुग्री कधीही कोणाजवळ अपुरी नसते. ब्रह्मदेवाच्या विधानात कधीही केव्हाही फरक पडू शकत नाही. कारण जर त्यांनी कर्तव्य कर्म करण्याचे विधान निश्चित केले आहे तर जेवढ्याने कर्तव्याचे पालन होऊ शकते तेवढी सामुग्री देणेही त्यांच्यावरच अवलंबून आहे. वास्तविक पाहता मनुष्य शरीर भोग भोगण्यासाठी नाहीच, हेही तन कर फल विषय न भाई. रामचरितमानस म्हणतात की हेही तन कर फल विषय न भाई. त्याचा विषयाचा भोग करण्यासाठी शरीर नाही,
म्हणूनच सांसारिक भोगांना भोग अशी आज्ञा अथवा विधान कोणत्याही सत्शास्त्रात नाही. जी सत्शास्त्र आहे त्याच्यात म्हणजे जे सनातन आहे, शाश्वत आहे, अशा कुठल्याही शास्त्रात संसारिक भोगांना भोगा म्हणून सांगितलेलं नाही. त्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी आहेत, हे समजून घेतलं पाहिजे. अशी आज्ञा दिलेली नाही. समाज देखील स्वच्छंद भोग भोगण्याची आज्ञा देत नाही. याच्या विरुद्ध दुसऱ्यांना सुख पोहोचवण्याची आज्ञा अथवा विधान शास्त्र आणि समाज दोन्हीही देतात. पहा, जसे पित्यासाठी हे विधान तर मिळते की त्यांनी पुत्राचे पालनपोषण करावे, परंतु पुत्राकडून पित्याने सेवा घ्यावीच हे विधान कुठेही मिळत नाही. त्याचप्रमाणे पुत्र, पत्नी इत्यादी अन्य संबंधियांसाठीही समजून घ्यावे. पहा, म्हणजे इथे एखाद्याला एखादं कर्तव्य दिलेलं आहे, लक्षात घ्या, पण ते अधिकार म्हणून मागण्याचा कोणाला अधिकार दिलेला नाही. त्यांनी ते त्यांचं स्वधर्म म्हणून त्याचं पालन करायचं, दुसऱ्याला मागण्याचीच गरज नाही. अशा पद्धतीने त्यांनी त्या स्वधर्माचं पालन करायचं आहे. मुलांनी मागायचं बापाकडे की बाबा मला हे द्या वगैरे, तसा अधिकार मुलाला नाही. बापाटीच ते ओळखून त्या मुलाचं पालनपोषण केलं पाहिजे. अशा प्रकारचं कर्तव्य बापाला दिलेलं. आणि ज्यावेळेला मुलाची वेळ येईल, ज्यावेळी त्याचा टर्न येईल, त्याची पाळी येईल ज्यावेळेला, त्यावेळेला तशाच पद्धतीने बापाला मुलाकडे मागायला लागू नये. मुलांनी आपलं कर्तव्य पार पाडावं, हे लक्षात घेतलं पाहिजे. तसंच पत्नीचं आहे, पतीचं आहे. कर्मयोगी नेहमी देण्याचाच भाव ठेवतो, घेण्याचा नव्हे. कारण घेण्याचा भाव बांधणारा आहे. घेण्याचा भाव ठेवल्याने कल्याणप्राप्तीत तसेच सांसारिक पदार्थांच्या प्राप्तीमध्येही बाधा उपस्थित होते. बहुधा सर्वांचा असा अनुभव आहे की संसारात घेण्याचा भाव ठेवणाराच कोणी देऊ इच्छित नाही. म्हणून ब्रह्मदेव म्हणतात की कशाचीही इच्छा न करता निस्वार्थ भावाने कर्तव्य कर्म केल्यानेच मनुष्य आपले कल्याण किंवा उन्नती करू शकतो. देवान भावयतानेन म्हणजे काय? या ठिकाणी देवपद उपलक्षक आहे. म्हणून मनुष्य, देवता, ऋषी, पितर इत्यादी सर्व प्राण्यांना या पदाच्या अंतर्गत समजले पाहिजे. आता पूर्वी सांगतात की प्रजा या शब्दाच्या अंतर्गत सगळ्या मनुष्यांना समजलं पाहिजे. आणि इथे सुद्धा म्हणतात की देव या पदाच्या अंतर्गत सगळ्यांना, सगळ्याच मनुष्य, देव, ऋषी, पितर सगळ्यांना समजलं पाहिजे. पहा, कारण त्या कर्मयोगाचा उद्देश आपल्या कर्तव्य कर्माने प्राणीमात्रांना सुख पोहोचविणे असतो. म्हणून ब्रह्मदेव किंवा प्रजापती येथे संपूर्ण प्राण्यांच्या उन्नतीसाठी मनुष्यांना आपल्या कर्तव्य कर्मरूप यज्ञाच्या पालनाचा आदेश देत आहेत. यज्ञ करा म्हणून सांगतात. पण यज्ञ म्हणजे लगेच तुम्ही पळी पंचपात्र काढा, ते तुपाचं हे अग्नी पेटवून त्यात समाधान नाही. हा शरीर हेच होमकुंड आहे. त्याच्यातल्या क्षमता ज्या आहेत लक्षात घ्या. त्याच्यामध्ये ह्या सेवेचं हवन टाकायचं आहे, तुमच्या त्या क्षमतांचं हवन त्याच्यामध्ये करायचं आहे, लक्षात घ्या. आणि काय जाळायचं आहे त्याच्यामध्ये, समिधा कोणता आहे त्याच्यामध्ये, ज्याचा सुगंध पसरेल. तुमच्या कर्माचं समिधा आहे, तो तुमच्या कर्तव्य कर्माचा समिधा आहे. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तो तिथे येत असतो. त्याचं हवन या देहात, त्याचा पूर्ण उल्लेख खूप त्या हवनाबद्दल, त्या होमाबद्दल खूप सविस्तर नंतर सांगणार आहेत भगवंत. इतका आपल्यावरती त्यांचा मोह आहे, लोभ आहे भगवंताचा, इतकी प्रेम, इतकी माया आहे त्यांची आपल्यावरती. ह्या भगवद्गीतेच्या रूपाने त्यांनी ते अमृत आपल्याला असं भरभरून दिलेलं आहे. पहा, हे सगळं वाचून संपेल, ऐकून संपेल, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की ऐकायसारखं काहीही आता शिल्लक राहिलेलं नाही. इतकं हे अमृतपान आपल्याला सातत्याने आपलं जे आहे ते समाधान करत राहणार आहे, ती तृप्ती करत राहणार आहे. ज्याची तहान आपल्याला सगळ्यांना जन्मजात तहान आहे, ती तृष्णा आपली जी आहे ते क्षमणार आहे. पहा या ठिकाणी. म्हणून ते सांगतात की त्या यज्ञाचं पालन केलं पाहिजे. तसा आदेश देत आहेत ते. आपल्या कर्तव्याचे पालन केल्याने मनुष्याचे आपोआप कल्याण होते. 18वा अध्याय श्लोक 45. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की देहांना वेगळं, म्हणजे देवांना वेगळं महत्त्व या ठिकाणी दिलेलं नाही आहे. सगळ्या सजीवांच्या सोबत त्यांनाही महत्त्व आहे. ते तुमच्या आमच्यासारखेच पण प्रगत आहेत. आणि त्यांनी ज्या पद्धतीने आपलं सगळं जीवन जगायचं आहे ते जीवनसुद्धा कर्तव्य पालन करून, म्हणजे देवांनासुद्धा कर्तव्य आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण शंभू शिवाचा आपण विचार करतो, पण जेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणून आपण विचार करतो
त्याला महेश्वर ही स्वतंत्र देवता आहे, जी संहार करणारी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. संहार करणं हे त्यांचं कर्तव्य आहे, पालन करणं हे विष्णूचं कर्तव्य आहे, आणि निर्मिती करणं हे ब्रह्माचं कर्तव्य आहे. जो गॉड हा शब्द आलेला इंग्रजीमध्ये तोही याच अर्थाने, जनरेटर, ऑपरेटर, डिस्ट्रॉयर. जनरेटर म्हणजे ब्रह्मा, ऑपरेटर म्हणजे पालन करणारा विष्णू, आणि डिस्ट्रॉयर GOD म्हणजे शिव, किंवा खरं सांगायचं तर महेश्वर, महादेव. यांचे या ठिकाणी आपण ती जी तत्त्व आहे ती समजून घेतली पाहिजे. संहार करण्याची सुद्धा आवश्यकता आहे. जर संहार नाही झाला तर नवनिर्मिती होणार कुठे? संहार हा नवनिर्मितीसाठीच आहे, म्हणजे ब्रह्माला जागा करून देण्यासाठी शिव काम करत असतात. हे समजून घेतलं पाहिजे. जुनं नष्ट झालं नाही तर नव्यानं जागा कुठे मिळणार, हा भाग असतो. तेव्हा ह्या तिन्ही गोष्टी एकमेकाशी निगडीत आहेत, आणि त्यांचं त्या देवतांचं ते कर्तव्य. इथे हे देवता आहे ते परमात्म तत्व नव्हे, शिव ही परमात्म तत्व म्हणून आपण वेगळ्या अर्थाने समजून घेतलं पाहिजे. खूप गंभीर विषय आहे. जेव्हा शंकर किंवा महेश जे आहेत, महादेव जे आहेत, त्यांना शिवतत्वाची जाणीव झाली, शिवतत्वाची अनुभूती झाली, तेव्हा ते शिवशंकर झाले. शिव आणि शंकर असं त्यांना वेगळं वेगळं म्हटलं जातं. याचं कारण आहे, ज्या शंकरांनी शिवतत्व जाणलं ते शिवशंकर. शिवतत्व हे त्यांच्यापासून स्वतंत्र आहे, वेगळं आहे, लक्षात घ्या. आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून तर त्यांना आदिगुरु म्हणतो आपण महादेवाला, महेश्वराला. पण ते म्हणजे शिव केव्हा झाले? ज्यावेळेला शिवतत्व त्यांच्यात अवतरलं. इथेच भगवद्गीतेचा विषय ज्यावेळेला झाला, राजसूय यज्ञानंतर सुद्धा अश्वमेध यज्ञानंतर झालेला आहे. अश्वमेध यज्ञानंतर अर्जुन असेच परत म्हणतात, त्यावेळेला मी खूप वेगळ्या मनस्थितीमध्ये होतो, तुम्हाला सगळं सांगितलंच, आता मला पुन्हा ते सगळं ऐकण्याची इच्छा आहे, म्हणून भगवंतांना विनंती करतात, भगवान श्रीकृष्णांना. कोण? अर्जुन. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नाही, त्यावेळेला मी योगारूढ होतो, तसं ते तुला पुन्हा मला सांगणं शक्य नाही म्हणतात. समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. ते त्या क्षणी योगारूढ आहेत, त्या क्षणी योगारूढ आहेत, म्हणून ते त्या ठिकाणी त्यांच्यात ते परमात्म तत्व प्रगट झालेलं आहे. लक्षात घ्या, शिवतत्व ते प्रगट झालेलं आहे, म्हणून त्यांनी ही सांगितलेली गीता ही साक्षात परमात्म्याने सांगितलेली गीता आहे. आपल्याला हे समजलं पाहिजे. त्यामुळं कोणत्याही एका व्यक्तीचं महात्म्य वाढत असेल तर वाढायला हरकत नाही. ते त्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी हे तत्त्व जाणून घेतलं, ज्याला शिवतत्व म्हणतात, परमात्म तत्व म्हणतात. ते जाणून घेतलं त्यांनी त्यांच्या साधनेने, आणि अजूनही त्यांची साधना चालू आहे. तुम्ही पहा, शंभू महादेव अजूनही ध्यानमग्न आहेत. समजून घेतलं पाहिजे. भगवान श्रीकृष्णसुद्धा दररोज ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला डोळे मिटून आपल्या विश्वरूपाचं ते ध्यान करायचे, दर्शन घ्यायचे, स्वतःच लक्षात घेतलं पाहिजे. कारण ते त्यांच्यापेक्षा स्वतंत्र आहे. त्यांची ध्यानधारणेची वेळ होती. आपल्यात जे परमात्म तत्व सगळ्यांच्यात आहे, त्या परमात्म तत्वाला ते स्वतंत्रपणे दररोज भेटायचे. आपण रोज आपलं भांडं घासून ठेवतो का, हा प्रश्न आपण आपल्याला स्वतःला विचारला पाहिजे. 5 मिनटं फार जास्त नाही. लांबी फार महत्त्वाची नाहीच आहे, लक्षात घ्या. खूप लोकांना वाटतं की मी 2-2, 4-4 तास ध्यान लावलं म्हणजे ध्यान लावलं. नाही, तुम्ही त्या 2, 4, 5 मिनटात, काही क्षणात तुम्ही किती खोली गाठता हे महत्त्वाचं आहे. अगदी तुम्ही मंदिरात गेलात आणि तुम्ही घंटानाद केलात तर तुम्ही काही क्षणात तुम्ही शरणागत होता. तुमचा अहंकार गळून पडलेला असतो, आणि काही क्षणामध्ये तुम्ही त्या परमात्म तत्वाची अनुभूती करता. त्या खोलवर जाता, त्या घंटानादाच्या मध्येच तुम्ही हरवून जाता. लक्षात घ्या, काही क्षणामध्ये. तर त्या क्षणामध्ये तुम्ही जी खोली गाठता ती खोली महत्त्वाची आहे. दिवसातून तुम्ही किती वेळा ते करता, किती काळ करता, ती लांबी अजिबात महत्त्वाची नाही. म्हणून भगवंतांनी, श्रीकृष्णाने आपली ही साधना केलेली आहे, लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनीसुद्धा साधना केल्यानंतर, त्यांना साधारणपणे नरकासुराचा वध केल्यानंतर, त्याची काही कालगणना आहे, 67 ते 69 त्यांचं वय असावं त्यावेळेला. ह्या महाभारताच्या युद्धाच्या महाभारताच्या युद्धाच्या वेळेला 72 वर्ष वय होतं त्यांचं. अर्जुनाचंही तेवढंच होतं. तर यांना त्या नरकासुराच्या वधानंतर त्यांना सगळेजण श्रीकृष्ण परमात्मा असं म्हणायला लागले. त्याच्या आधी त्याला कोणी श्रीकृष्ण परमात्मा म्हणत नव्हतं.
ही ऐतिहासिक सत्य आहे, ते आपल्याला समजून घेतली पाहिजे. त्यांनी साधनेनी ते परमात्म तत्त्व प्राप्त केलेलं आहे. तुम्हालाही ते करणं शक्य आहे. हे कर्तृत्व गाजवणं. तो काय देव होता म्हणून त्याला जमलं, ही खोटी गोष्ट आहे. त्यांनी आपल्या त्या इच्छाशक्तीने ते सगळं घडवून आणलेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तुमच्यातही ती इच्छाशक्ती आहे, पण तुम्ही तिकडे दुर्लक्ष करताय. ती साधन सामुग्री सगळी तुमच्यातही आहे. भगवंतानी आपल्या प्रजापतींनी म्हटलेलं आहे तिथे त्या ठिकाणी, कुणालाच संधी कमी केलेली नाही, सगळ्यांना समान संधी आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर कर्मयोगी नेहमी पहा अशा पद्धतीने या कर्तव्य कर्माच्या पालन करण्याच्या उपदेशाचे पूर्ण अधिकारी हे मनुष्यच आहेत. पहा, मनुष्यांनाच कर्म करण्याची स्वतंत्रता मिळालेली आहे, म्हणून त्यांनी या स्वतंत्रतेचा सदुपयोग केला पाहिजे. आता अनेक देवता आपलं कर्म करत असतात, पण ते त्याच वेळेला पुण्य पण त्यांचं मनुष्य रूपात त्यांनी निर्माण केलेलं भोगत असतात, अशी एक संकल्पना आहे. म्हणून ती कर्मयोनी नाही तर ती पण भोगयोनी आहे, ते पुण्य भोगतात. आणि पशु जे आहेत ते सुद्धा भोगयोनी आहे, ते नवीन कर्म निर्माण करत नाहीत असं म्हटलं जातं बरं का. परंतु हा विषय या अनुषंगाने समजून घ्यावा आध्यात्मिक अर्थाने. ते देवा भावयंतु हा, जसे वृक्षलता इत्यादीला स्वाभाविक फळ फूल लागतात, परंतु जर त्यांना खत आणि पाणी दिले तर त्यांना विशेष रीतीने फळ फुले लागतात. पहा, तसेच यजन पूजनाने देवतांची पुष्टी होते, ज्यामुळे देवतांची कामे विशेष न्यायप्रदान होतात. परंतु जर मनुष्याने आपल्या कर्तव्य कर्माद्वारा देवतांचे यजन पूजन केले नाही तर देवतांना पुष्टी मिळत नाही. म्हणून त्यांच्यात कर्तव्य पालन करण्याविषयी उणीव येते. त्यांच्या कर्तव्य पालन करण्यात उणीव आल्यानेच संसारात अतिवृष्टी अनावृष्टी वगैरे संकट येतात. आता इथे प्रत्येक ज्या त्या कलेची 16 विद्या 64 कला आहेत, त्याच्या देवता आहेत. पहा, नटराज आहेत नृत्यकलेच्यासाठी. तर आपल्या लक्षात येईल की त्या नटराजाची पूजा करत असताना त्या नटराजाचे गुण आपल्यात अवतरत जातात. बुद्धिमत्तेच्या दृष्टीने गणपतीची पूजा करतो आपण, तर आपल्याला ते आकर्षण निर्माण होतं. लक्षात घ्या, बुद्धीच्या संदर्भाने महालक्ष्मीची किंवा जगदंबेची, दुर्गेची, कालीची जी पूजा ज्या पद्धतीने केली जाते तिचं वर्णनच तसं आहे. चंड मुंड भंडासूर खंडेनी महिषासूर मर्दिनी, म्हणजे तिने ह्या चंड मुंड भंडासूर अशा असुरांचा तिने नाश केलेला आहे. आपल्यामध्ये ते शौर्य ते तेज जागृत होण्यासाठी लक्षात घ्या स्वतःमध्ये आपण त्या देवतांची पूजा करत असतो. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, त्याला तसं म्हटल्यानंतर आपणही तशा पद्धतीने मारुती होत असतो, वज्र होत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग त्या देवता आपल्या त्या मेंदूतल्या जाग्या होतात. कुठे जाणार शोधायला तुम्ही? त्या सुदृढ होतात. मग एखादा उत्तम धनुर्धर होतो, एखादा उत्तम चित्रकार होतो, सरस्वतीची आराधना करणारा एखादा उत्तम संगीतकार होतो, कृष्णाची आराधना करणार तो सर्वांग सुंदर, तो परिपूर्ण पुरुष आहे. त्याच्याकडे काय त्याची आराधना केल्यावर मिळणार नाही? शंभू महादेवाची काय त्याची आराधना केल्याशिवाय? नृत्य तिथूनच आहे, संगीत तिथूनच आहे, युद्धकला तिथूनच आहे, ओंकार तिथूनच आहे, राम तिथूनच आहे. आपण आरतीमध्ये म्हणतो ना, लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळा विषयकंठी काळा त्रेणी, त्यामध्ये काय हो, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुल तिलक रामदासांतरी. त्या रामाला राम नाव देणारा ते शतकोटीचं बीज आपल्या त्या साधनेतून आपल्या मुखातून बाहेर काढणारा आहे तो शंभू महादेव. तिथेच आहे त्याच्या पायामध्ये सगळं. ते आदिगुरू आहेत. आपण ते समजून घेतलं पाहिजे आणि मग त्या शक्ती तशा पद्धतीने जागृत होतात. म्हणून परमात्मसिद्धी ही परमसिद्धी म्हटलेली आहे, कारण ती मग तुमच्या मेंदूच्या सगळ्या शक्ती जागृत करते. शक्तींची नावं माहीत नसू देत, काही अडचण नाही आहे, परंतु मग तुमच्या त्या स्वधर्म पालनासाठी तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला काहीच कमतरता केलेली नाही आहे. ते तुम्हाला जन्मजात शिकवूनच पाठवलेलं आहे. ते प्रगल्भतेने त्या गोष्टीकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं. म्हणून आपलं काम किती सोपं केलं आहे, आपल्याला प्रोग्रॅमिंग करून पाठवलेलं आहे. जसं मोबाईल घेता तुम्ही, बरेचसे कामाचे ॲप्लिकेशन्स त्यांनी आधीच डाउनलोड केलेले असतात त्याच्यामध्ये, कंपनीतच तिथून डाउनलोड करून. तसंच ते हे तुम्हाला डाउनलोड करून पाठवलं आहे. इथे जगण्याला तुम्हाला समर्थ करण्यासाठी सगळ्या गोष्टी पुरवलेल्या आहेत. तुम्ही ध्यानपूर्वक बघा, फक्त तुझं आहे तुझं पाशी.
आपल्याकडेच आहे ते सगळं. म्हणून तर आपल्या साधुसंतांनी आत जा म्हणून सांगितलं. आतच आहे सगळं. त्या देवता तिथे विद्यमान आहेत, लक्षात ठेवा. मेंदू सगळ्या शरीरभर पसरलेला आहे, देवता तुमच्या शरीरात. म्हणून तर शरीर हे मंदिर म्हटलेलं आहे. आणि सगळ्या 33 कोटी म्हणजे काय, त्याच्याबद्दल मी कधीतरी सांगेन तुम्हाला. 12 आदित्य आहेत किंवा सगळ्या अशा प्रकारचे, म्हणजे 33 प्रकारचे देव आहेत. 33 कोटी म्हणजे आपण जे 33 वर शून्य देऊन ते जे आकडा निर्माण होतो तो नव्हे, कोटीचा अर्थ प्रकार. 33 प्रकारचे देव आहेत, लक्षात घ्या. आदित्य आहेत, मरुत आहेत, अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या देवतांना 33 प्रकारच्या देवतांचं वर्णन आलेलं आहे, लक्षात घ्या. आणि ह्या सगळ्याच्या सगळ्या देवता, जसा कौरव तुमच्यात आहेत, अर्जुन तुमच्यात आहे, माझ्यात आहे, तसंच ह्या 33 प्रकारच्या देवतासुद्धा तुमच्यातच विद्यमान आहेत. सूरसुद्धा तुमच्यात माझ्यात विद्यमान आहेत, असुरसुद्धा तुमच्यात माझ्यात विद्यमान आहेत. ह्या पिंडामध्ये जे आहे तेच ब्रह्मांडात आहे. ह्या सगळ्या ब्रह्मांडात जे आहे ते इथेच तुम्हाला एकाच ठिकाणी सापडेल. म्हणून सांगितलं आत जा, तुला आत सगळंच सापडेल. हे जे आहे ना, हे सृष्टीत आहे सगळ्या. हा विषय आपण समजून घेतला पाहिजे. म्हणून इथे ते सांगतात की या यजनाने ते देवतांची पुष्टी होते. त्यामुळे आता देवता आहेत कुठे हे तुम्हाला समजलं, त्यांचं स्थान कुठे आहे ते तुम्हाला समजलं. आणि म्हणून ती कामे विशेष न्यायप्रद होतात. अर्थातच तुम्ही धनुर्विद्येमध्ये जर सातत्याने साधना केली तर तुमचं ते केंद्र जागृतच होणार आहे. तुम्ही कायदेविषयक अभ्यास जर करायला लागला तर ते ज्ञान समाजशास्त्राचं तुमचं ते जागृतच होणार आहे. आणि त्या देवता पुष्ट होणार आहे जितकं त्याला खाद्य द्याल तुम्ही. आता उदाहरणार्थ एक वकील म्हणून किंवा एक विधिज्ञ म्हणून मी त्यामध्ये जे त्या यज्ञामध्ये मी टाकेन तर ते त्याचं ज्ञान असेल, पुस्तकं असतील, केस लॉज असतील, सायटेशन्स असतील, अनेक गोष्टी अशा आहेत त्याच्या संबंधाने. कुणाशी विनिमय केलेला असेल, कुणाशी केलेली चर्चा असेल, अशा अनेक पद्धती आहेत ज्याच्यामुळं त्या ज्ञानाची आणि त्या देवतेची, त्या न्यायदेवतेची पुष्टी होईल, लक्षात घ्या. आणि ती न्यायदेवता प्रसन्न होईल, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण मात्र शोधायला जातो बाहेर, नवस वगैरे बोलतो. अरे नवस कुणाला बोलायचं, स्वतःलाच बोलायला पाहिजे नवस. माझं माझ्याकडेच आहे, तुझं आहे तुझं पाशी. म्हणून त्यांच्यात कर्तव्य पालन करण्याविषयी उणीव येते. त्यांच्या कर्तव्य पालन करण्यात उणीव आल्यानेच संसारात अतिवृष्टी, अनावृष्टी वगैरे संकटे येतात. पहा, परस्परम भावयंतः या पदांचा अर्थ असा समजून घेऊ नये की दुसऱ्याने आपली सेवा केली तर आपण त्यांची सेवा करावी. ते मगाशीच आपण पाहिलं की कर्तव्य आहे, समोरच्याला त्याचा अधिकार नाही, लक्षात घ्या. उलट असे समजावे की दुसरा आपली सेवा करो अथवा न करो, आपल्याला तर आपल्या कर्तव्याद्वारा त्याची सेवा करावयाचीच आहे. दुसरा काय करत आहे आणि काय करत नाही, आपल्याला सुख देतो आहे का नाही, दुःख देतो आहे, या गोष्टीशी आपल्याला काहीही कर्तव्य नाही. कारण दुसऱ्याचे कर्तव्य पाहणारा आपल्या कर्तव्यापासून पदच्युत होत असतो, परिणामी त्याचे पतन होते. दुसऱ्याकडून कर्तव्याचे पालन करविणे आपल्या अधिकारातील गोष्टही नाही. आपल्या सर्वांचे हित करण्यासाठी केवळ आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे आणि त्याद्वारा सर्वांना सुख पोहोचवले पाहिजे. सेवा करीत असताना आपली समज, सामर्थ्य, समय आणि सामुग्री स्वतःसाठी थोडीशीही राखून ठेवावयाची नाही, तरच जडतेशी संबंध संपूर्णपणे विच्छेद होईल. पहा, सामुग्री राखून ठेवू नका म्हणून सांगतात, पण इथे संचयाचा विषय येत नाही. आता योगशास्त्र सांगतं 10 आपले जे गुण सांगितलेले आहेत धर्माचे, त्याच्यामध्ये संग्रह करू नये म्हणून सांगितलेलं आहे. परिग्रह केला तर त्याच्यामध्ये दोष येतो म्हणून सांगितलेलं आहे. पण इथे आपल्याला साधन सामुग्री जी दिलेली आहे. आता उदाहरणार्थ ज्ञानाचाच विषय जर घेतला आपण, लक्षात घ्या, प्रेमाचा विषय घेतला, ही साधन सामुग्री समजून चालू आहे आपण, ती वाटल्याने वाढते, अशा अर्थाने सुद्धा संग्रह करू नका, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आमचे जितके म्हणून सांसारिक संबंधी माता, पिता, स्त्री, पुत्र, भाऊ, भाऊजाई इत्यादी आहेत त्या सर्वांची आपण सेवा करावयाची आहे. आपल्या सुखासाठी हे संबंध नाहीत. आपला ज्यांच्याशी जसा संबंध आहे त्यानुसार त्याची सेवा करणे, मर्यादेनुसार त्यांना सुख पोहोचविणे आपले कर्तव्य आहे. पहा, त्यांच्याकडून कोणतीही आशा ठेवणे आणि त्यांच्यावर आपला अधिकार समजणे फार मोठी चूक आहे.
असंच त्यांनीही तुमच्याबद्दल वागावं, लक्षात घ्या. पण तशी आपण अपेक्षा करणं चूक आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण त्यांचे ऋणी आहोत आणि ऋण फेडण्यासाठी त्यांच्या घरी आपला जन्म झाला आहे. म्हणून निस्वार्थ भावाने त्या संबंधियांची सेवा करून आपण ऋणमुक्त व्हावे, हे आपले सर्वप्रथम आवश्यक कर्तव्य आहे. सेवा तर आपल्याला सर्वांचीच करावयाची आहे, परंतु ज्यांची आपल्यावर जबाबदारी आहे त्या संबंधियांची सेवा सर्वप्रथम केली पाहिजे. स्वतःच्या शरीराचीही सेवा सर्वप्रथम केली पाहिजे. बुद्धीची सेवा केली पाहिजे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण, मनाचीही सेवा केली पाहिजे. रामदास स्वामी म्हणतात तसं. या साधू संतांनी सखोल ह्या गोष्टींची अनुभूती घेतलेली आहे, म्हणून ते सांगतात छोट्या छोट्या वाक्यांमध्ये आपल्याला. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, पदार्थ इत्यादी आपले नाहीत आणि आपल्यासाठीही नाहीत हा सिद्धांत आहे. म्हणून आपापल्या कर्तव्याचे पालन करण्याने आपोआप एकमेकांची उन्नती होत असते. आता कर्तव्य आणि अधिकारासंबंधी मार्मिक संकेत काय आहे? मार्मिक गोष्ट नव्हे. आता या ठिकाणी शब्दरचना आहे स्वामीजींची, स्वामी रामसुखदासांचे. ती आहे मार्मिक संकेत. खूप विलक्षण अनुभूती आहे. पहा ही आपण ऐकूया. जेव्हा मनुष्य आपल्या कर्तव्याचे पालन करून दुसऱ्याच्या अधिकारांचे रक्षण करतो तेव्हा कर्मयोग होतो. जसे मातापित्याची सेवा करणे पुत्राचे कर्तव्य आहे आणि मातापित्यांचा तो अधिकार आहे, जो दुसऱ्याचा अधिकार असतो तेच आपले कर्तव्य असते. म्हणून प्रत्येक मनुष्याने आपल्या कर्तव्य पालनाद्वारा दुसऱ्याच्या अधिकाराची रक्षा करावी. तसेच दुसऱ्याचे कर्तव्य पाहू नये. दुसऱ्याचे कर्तव्य पाहिल्याने मनुष्य स्वतः कर्तव्यच्युत होतो, कारण दुसऱ्याचे कर्तव्य पाहणे आपले कर्तव्य नाही. तात्पर्य दुसऱ्याचे हित करणे हे आपले कर्तव्य आहे आणि दुसऱ्याचा अधिकार आहे. जरी अधिकार कर्तव्याच्याच अधीन असतो तरी पण मनुष्याने आपला अधिकार पाहूच नाही. जर आपल्या अधिकाराचा त्याग करावा, पहा त्यानं केवळ दुसऱ्याच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी आपल्या कर्तव्याचे पालन करावयाचे आहे. दुसऱ्याचे कर्तव्य पाहणे किंवा आपला अधिकार गाजवणे लोक आणि परलोकात भयंकर पतन करणारा हा प्रकार आहे. पहा, वर्तमान काळात घराघरातून समाजातून जी अशांती, कलह, संघर्ष पाहण्यात येत आहे त्यात मूळ कारण हेच आहे की लोक आपल्या अधिकाराची तर मागणी करतात, परंतु आपल्या कर्तव्यांचे पालन करत नाहीत. म्हणून ब्रह्मदेव, देवता आणि मनुष्यांना उपदेश देतात की एकमेकांचे हित करणे तुम्हा लोकांचे कर्तव्य आहे. पहा, अध्यात्म अशा दृष्टीने सर्वस्पर्शी आहे. यात जे आहे ते समाजरचनेसाठी काय आवश्यक आहे, ही शाश्वत मूल्ये आहेत की प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचा विचार करावा, दुसऱ्याच्या कर्तव्याचा विचार करू नये. श्रेय परम वाप्स्यथ. पहा, बहुतेक अशी धारणा झाली आहे की या ठिकाणी परमकल्याण प्राप्तीचे कथन अतिशयोक्ती आहे, परंतु वास्तविक पाहिले तर तसे नाही. जर या विषयात कोणाला संशय असेल तर तो स्वतः अशी क्रिया करून पाहू शकतो. जसे एखाद्याने आपल्याजवळ ठेव म्हणून ठेवलेली वस्तू त्याला परत केल्यास त्या व्यक्तीशी व ठेवीशी आमचा कसल्याच प्रकारचा संबंध राहत नाही. तसेच संसाराची वस्तू संसाराच्या सेवेत लावल्याने संसार आणि संसाराच्या वस्तूंची आमचा कोणताच संबंध राहत नाही. संसाराच्या मांडलेल्या संबंधाचा विच्छेद होताच चिन्मयतेचा अनुभव येतो. म्हणून प्रजापती ब्रह्मदेवाच्या वचनात अतिशयोक्तीची कल्पना करणे अनुचित आहे. आता हा सिद्धांत आहे की जोपर्यंत मनुष्य आपल्यासाठी कर्म करतो तोपर्यंत त्याच्या कर्माची प्राप्ती होत नाही आणि तो कर्मांनी बांधलाच जात राहतो. लक्षात घ्या, कृतकृत्य तोच होतो जो आपल्यासाठी काहीही करत नाही. आपल्यासाठी काहीही न करण्याने पापाचे आचरण होत नाही. पहा, कारण पापाचे आचरण कामनेमुळेच होते. अध्याय 3 पुढे येणार आहे, श्लोक 37. म्हणून कल्याण इच्छुक साधकाने शास्त्रांच्या आज्ञेनुसार फळाच्या इच्छेचा आणि आसक्तीचा त्याग करून कर्तव्य कर्म करण्यात तत्पर राहावे. मग कल्याण तर स्वतः सिद्ध आहे. आपल्या कामनेचा त्याग केल्यास सर्व संसाराचे हित होते. जो आपल्या कामनापूर्ततेसाठीच आसक्तीपूर्वक भोग भोगतो तो स्वतः तर आपली हिंसा किंवा पतन करतोच, शिवाय ज्यांच्या जवळ भोग सामुग्रीचा अभाव आहे त्यांचीही हिंसा करतो, अर्थात दुःख देतो. कारण की भोग सामुग्री असणाऱ्या मनुष्याला पाहून अभावग्रस्त मनुष्याला त्या भोग सामुग्रीच्या अभावाचे दुःख होणे स्वाभाविक आहे. अशा प्रकारे स्वतः भोग भोगणारा
व्यक्ती हिंसेपासून वाचू शकत नाही. याचे उलट परमार्थ मार्गावरती आरूढ झालेल्या व्यक्तीला पाहून दुसऱ्याला सहज शांती मिळते पहा. कारण पारमार्थिक संपत्तीवर सर्वांचा समानाधिकार आहे. निष्कर्ष असा निघाला की मनुष्य कामना आसक्तीचा त्याग करून आपल्या कर्तव्याचे पालन करत राहील तर ब्रह्मदेवाच्या कथनानुसार तो परमकल्याणाला अवश्य प्राप्त होईल, यात कसलाही संशय नाही. पारमार्थिक व्यक्तीची त्याचा परिचय करून घेण्याची, ओळख करून घेण्याची किंवा तशी व्यक्ती आहे हे समजून घेण्याचा हा सहज मापदंड आहे पहा, की त्याच्या सानिध्यातच सहज शांती दुसऱ्याला मिळते हे समजून घेतलं पाहिजे. या ठिकाणी परमकल्याणाची प्राप्ती मुख्यत्वे करून मनुष्यासाठीच सांगितली गेली आहे, देवतांसाठी नव्हे. कारण देवयोनी त्यांचे कल्याण करण्यासाठी निर्माण केलेली नाही. मनुष्य जे कर्म करतो त्या कर्मानुसार फळ देणे, कर्म करण्याची सामुग्री देणे, तसेच आपापले शुभकर्माचे फळ भोगण्यासाठी देवतायोनी निर्माण केली गेली आहे. ते निष्काम भावाने कर्म करण्याची सामुग्री देतात असे नाही. परंतु त्या देवतांपैकी जर कोणाला आपल्या कल्याणाची इच्छा झाली तर त्याचे कल्याण होण्यात काहीही मनाई नाही. अर्थात जर कोणी आपले कल्याण करू इच्छितो तर तो करू शकतो. जर पाप्यातला पापी मनुष्यालाही आपला उद्धार करण्याची मनाई नाही तर मग देवतांसाठी जो पुण्ययोनीत आहे आपला उद्धार करण्याची मनाई कशी होऊ शकते. असे असूनही देवतांचा उद्देश भोग भोगण्याचाच असतो, म्हणून त्यांच्या ठिकाणी बहुतेक आपल्या कल्याणाची इच्छा होत नाही. ते मुमुक्षत्व जे आहे ते माणसासाठी आहे, व्यक्तीसाठी. मुळात आपण मगाशी पाहिलं की देवतासुद्धा या त्या एकाच प्रकारामध्ये येतात. परिशिष्ट भाव असा आहे, मनुष्य कर्मयोनी आहे आणि 84 लक्ष योनी देवता, नारकीय जीव इत्यादी भोगयोनी आहेत. नारकीय म्हणजे नरकातले. सकाम भाववाले मनुष्य भोगांना भोगण्यासाठी स्वर्गात जातात. म्हणून देवता लोक निष्काम भाव न ठेवता आपल्या जिम्मेदारीचे पालन करतात, ड्युटी बजावतात. म्हणून येथे कल्याणाची गोष्ट मनुष्यासाठीच समजावी. मुक्ती स्वाभाविक आहे आणि बंधन अस्वाभाविक आहे. मनुष्य योनी आपले कल्याण करण्यासाठीच आहे. म्हणून जो मनुष्य आपले कर्तव्य पालन करतो त्याचे कल्याण स्वाभाविक होते. परस्परम भावयंतः श्रेयः परम वाप्सत. कल्याणासाठी नवीन काम करण्याची जरुरी नाही, तर जे काम कराल त्याला स्वार्थ, अभिमान आणि फलेच्छेचा त्याग करून दुसऱ्यांच्या हितासाठी कराल तर कल्याण होईल. जे आध्यात्मिक आहेत ते सर्व प्रकारे तेच कर्म करत असतात जे सर्वसामान्य माणसं करतात, परंतु त्यांची ते कर्म करण्याची पद्धत ही अशी वेगळी आहे पहा. फळाची इच्छा नाही, त्याच्या हेतूचा त्यांच्याशी काही संबंध नाही. ज्या स्वर्गाची प्राप्ती पहा मोठमोठ्या यज्ञ करण्याने होते त्याचीच प्राप्ती क्षत्रिय केवळ आपले कर्तव्य कर्म म्हणजे त्याचा तो कर्तव्य यज्ञ करून म्हणजे युद्ध करूनच प्राप्त करू शकतो पहा. आता मोठमोठ्या यज्ञांनी प्राप्ती होते की नाही हा एक स्वतंत्र विषय आहे, परंतु विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण केली यज्ञ करून. याचा अर्थ सरळ आहे की त्यांनी प्रचंड वैज्ञानिक संशोधन केलेलं आहे. यज्ञाचा अर्थ ते वैज्ञानिक संशोधन आहे. आईन्स्टाईननी अणुबॉम्ब किंवा आणि कोणी होपेनहायरनी आणि पुढे काही कुठले बॉम्ब निर्माण केले. अनेक वैज्ञानिक शोध जे लागत असतात पहा, त्याच्या मागची जी भूमिका आहे ती अशी आहे. जसे ब्रह्मदेवाने देवता आणि मनुष्यांसाठी परस्पर एक दुसऱ्याचे हित करण्याची गोष्ट सांगितली, तशीच चारी वर्णासाठीही परस्पर एक दुसऱ्याची गोष्ट म्हणजे हित करण्याची गोष्ट समजावे. चारी वर्ण परस्पर एक दुसऱ्याच्या हितासाठी आपापले कर्तव्य कर्म करतील तर ते परम कल्याणाला प्राप्त होतील. आता इथे चारी वर्णाचा अर्थ अखंड मनुष्य जातच हे समजून घेतलं पाहिजे. संपूर्ण सृष्टीची रचनाच अशा पद्धतीने आहे की आपल्यासाठी काहीही वस्तू किंवा क्रिया नाही, दुसऱ्यासाठीच आहे. इदम ब्रह्मणे न मम. हे ब्रह्म किंवा ब्रह्म ज्याला म्हटलं आहे त्याचं आहे हे न मम, माझं नाही. जसे पतिव्रता स्त्री पतीसाठीच असते, स्वतःसाठी नव्हे. स्त्रीचे अंग पुरुषाला सुख देतात परंतु स्त्रीला सुख देत नाहीत. पुरुषाचे अंग स्त्रीला सुख देतात परंतु पुरुषाला सुख देत नाहीत. मातेचे दूध बाळासाठीच असते, स्वतःसाठी नव्हे. आणि बाळाच्या क्रिया मातेला सुख देतात, बाळाला नव्हे. माता पिता संतानासाठी असतात आणि संतान माता पित्यासाठी असते.
श्रोता वक्त्यांसाठी असतो आणि वक्ता श्रोत्यासाठी. तात्पर्य हे आहे की स्वतः सुख घेऊ नये तर दुसऱ्याला सुख द्यावे. सृष्टीची रचना भोगासाठी नाही तर उद्धारासाठी आहे. देवताही स्वार्थाचा त्याग करून दुसऱ्याचे हित करू शकतात. म्हणून देवतातही नारदांसारखे ऋषी झाले आहेत. जरी भगवंताकडून कोणालाही मना नाही तरीही कल्याणाचा मुख्य आणि स्वाभाविक अधिकारी मनुष्यच आहे. एक शंका होऊ शकते की आपण तर दुसऱ्याचे भले करावे, परंतु दुसरा आपले भले न करता बुरे करेल तर परस्परम भावयंतः कसे होईल. याचे समाधान असे आहे की आपण दुसऱ्याचे भले करू तर दुसरं आपले वाईट करू शकणारच नाही. त्याच्यात आपले वाईट करण्याचे सामर्थ्यच राहणार नाही. असं काही नाही बरं का. जर तो वाईट करेल तरीही तो नंतर पश्चाताप करेल, रडेल. जर तो आपले वाईट करेल तर आपले भले करणारे, आपल्याशी सहानुभूती ठेवणारे कित्येक लोक निर्माण होतील. वास्तविक कोणाचे वाईट करण्याचे विधान कोठेही सापडत नाही. मनुष्यच द्वेषामुळे दुसऱ्याचे वाईट करतो. परस्परम भावयंतः हा मनुष्यतेचा विचार आहे. हेच नसल्यामुळे पहा मनुष्य दुःख भोगत आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की तो परस्परांची ते उन्नती करतील. लोकशाहीची पण व्याख्या जी याच्यामध्ये येते अर्थशास्त्रामध्ये, कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये, न राजा न राजार्थी न दंडो न च दंडितः धर्मेणैव प्रजा सर्व, किंवा या ठिकाणी हा विषय लक्षात घेतला पाहिजे. धर्मेणैव प्रजा सर्व रक्षन्ति स्म परस्परा म्हणून सांगितलेलं, एकमेकाचं रक्षण करते प्रजा. आता इथे आणखीन अशा प्रकारे एक व्याख्या केली जाते तिथे की स्वयमेव प्रजा सर्व रक्षन्ति स्म, म्हणजे धर्माच्या ऐवजी स्वयमेव. तर दोन्हीचा अर्थ स्वतःहून एका ठिकाणी म्हटलेला आहे आणि दुसऱ्या ठिकाणी असं म्हटलं आहे की कर्तव्याच्या भावनेने दुसऱ्याकडून अपेक्षा न करता प्रजा परस्पराचं रक्षण करत असेल, ती त्या काळामध्ये त्याला गणतंत्र म्हटलेलं आहे, गणराज्य म्हटलेलं आहे. जी कलिंगची महान लढाई आपल्याला माहिती आहे, तर ती एक सम्राट, एक साम्राज्य विस्तारवादी एक सम्राट अशोक आणि कलिंगचं गणराज्य ह्यांच्यात झालेली आहे लढाई. पहा, ते आपलं स्वातंत्र्य जपण्यासाठी ते त्या अशोकाशी अशा त्वेषाने लढलेले, त्यांना काहीच नको आहे, हे माझ्याशी का लढतात असे असं त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याला उपरती झाली. तो बुद्धांना शरण गेला. म्हणजे त्या गौतम बुद्ध नव्हते, त्याच्यानंतर एक 300 वर्षानंतरची घटना आहे ही, पण तो बुद्धांना शरण गेल्याचा अर्थ आहे की त्यांच्या तत्त्वज्ञानाला शरण गेला आणि त्यांनी अहिंसेचा स्वीकार केला, हिंसा त्यागली. लक्षात घ्या, मूळ विषय आहे त्या गणतंत्राचा, मूळ विषय आहे परस्परांना त्याची उन्नती करण्याचा, एकमेकाची उन्नती करणं. लक्षात घ्या, इथे क्रांतीचा भाव नाही, उत्क्रांतीचा भाव नाही. आजच्या समाजात त्या बऱ्याच ह्या गोष्टी दिसतात, क्रांतिकारक आहेत, उत्क्रांतिकारक पण आहेत. पहा, परंतु इथे भगवद्गीता मात्र उन्नतीचा विचार करते. इथे काय म्हटलेलं आहे त्यांनी, भावयंतः. हा शब्द म्हणजे उन्नतीपेक्षा सुद्धा एक वेगळा स्वतंत्र शब्द इथे त्यांनी प्रयोग केलेला आहे. काय म्हणतात ते, परस्परम भावयंतः. अशा पद्धतीने मनुष्य एकमेकाचं, देवता एकमेकाचं, देवता आणि मनुष्य एकमेकांचं, प्राणीसुद्धा. तुम्ही जर आजसुद्धा खेड्यामध्ये गेलात एखाद्या ज्या घरामध्ये प्राणी पाळलेले आहेत, त्यांचं आणि त्या घरातल्या माणसांचं किती 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 प्रेम आणि सख्य असतं. त्या दिवशी तो मालक जर त्या म्हैशीजवळ गेला नाही तर ती त्या गवताला तोंड लावत नाहीत. पहा, एकमेकाच्याबद्दल इतकं घास नाही खात, त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाला दूध देत नाहीत. एक विलक्षण एक या दैवी पातळीवरचं ते नातं असतं. तुम्हाला खेड्यापाड्यात घरोघरी हे पाहायला मिळेल का. त्यामुळं प्राणीसुद्धा एकमेकाला, मनुष्य आणि प्राणी साथ देत असतात. त्याला काही दुखलं, खोपलं, काही झालं, एखादी गाय अडली, म्हैस अडली, तर ते ज्या पद्धतीने तिला सांत्वन करतात आणि हे करतात, तर तिथे सगळे जीव एकत्र होऊन जातात. पहा, प्राणी वेगळे तर मनुष्य हा सुद्धा प्राणीच आहे त्या अर्थाने. असे दोन विषय राहत नाहीत. त्यामुळे इथे परस्पराची उन्नती याचा अर्थ सगळ्याच सजीवांनी एकमेकांची उन्नती करावी, हा भाव सगळ्या जगामध्ये वाढावा. तर हे जग जे आहे आत्ता ज्या पद्धतीचं आहे त्यापेक्षा खूप वेगळं होऊन जाईल. अजून खूप वाचायचं आहे आपल्याला. जाऊया पुढच्या भागाकडे.
ओम परमात्मने नमः.